नमस्कार. मी डॉक्टर नमिता पाटील. तुम्हाला माहिती आहे का की उत्तम ऊर्जेने भरलेला आणि दमदार सेक्सची सुरुवात बेडरूममध्ये नाही तर त्या आधीच होते? जर तुम्हाला तुमच्या सेक्स लाईफमधील सर्व गोंधळ दूर करून खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण अनुभव घ्यायचा असेल आणि तुमच्या पार्टनरला पूर्ण समाधान द्यायचे असेल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेक्स सर्वांनाच करायचा असतो. मग तो मुलगा असो वा मुलगी. सर्वांनाच सेक्सची इच्छा असते आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असतो. पण चांगला आणि ऊर्जेने भरलेला पॉवरफुल सेक्स कसा करावा हे जाणून घेण्याचा कोणी कधी प्रयत्न केला आहे का? योग्य माहितीच्या अभावामुळे आणि गैरसमजांमुळे लोकांच्या मनात खूप गोंधळ असतो, ज्यामुळे पूर्ण मूड खराब होतो आणि सेक्सचा अनुभवही बिघडतो. जर तुम्हाला चांगला सेक्स कसा करायचा हे माहीत नसेल तर आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगणार आहे. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी डॉक्टर नमिता पाटील तुम्हाला सांगणार आहे की चांगला आणि पॉवरफुल सेक्स कसा असावा. विषय समजायला सोपा जावा आणि तुमची सोय व्हावी म्हणून मी याला 2 भागांत विभागले आहे. तुम्हाला माहिती आहे का चांगल्या सेक्सची सुरुवात कुठे होते? होय, तुम्हाला हे माहीत असायला हवे. चांगल्या सेक्सची सुरुवात बेडरूममध्ये जाण्यापूर्वीच्या ॲक्टिव्हिटीजपासून होते. जर तुम्ही माझी ही माहिती लक्ष देऊन ऐकलीत तर तुम्ही केवळ शरीराने नाही तर मनाने एकमेकांशी जोडले जाल. मी ही अत्यंत दुर्मिळ माहिती खूप मेहनतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. जर तुम्ही माझ्या भावना समजून घेतल्या तर मला असे अजिबात वाटणार नाही की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबतच्या त्या रोमॅन्टिक क्षणांमध्ये कुठेतरी हरवून जावे किंवा गोंधळून जावे. म्हणून हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि खूप लक्ष देऊन ऐका. बेडवर जाण्यापूर्वीची तयारी. सर्वात आधी हे डोक्यात पक्के बसवा की सेक्स हे कोणतेही परफॉर्मन्स नाहीये, ही मनाची जोडणी आहे. तुम्हाला तिथे जाऊन कोणतीही शर्यत जिंकायची नाहीये, परीक्षा द्यायची नाहीये किंवा स्वतःला सिद्ध करायचे नाहीये. यासाठी तुम्हाला कोणतेही मार्क्स किंवा ग्रेड मिळणार नाहीयेत की तुम्ही किती चांगले सेक्स पार्टनर आहात. मित्रांनो, नवरा बायको किंवा पार्टनर्समधील प्रेम व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. हे कोणतेही ऑफिसचे काम नाहीये. जेव्हा लोक इंटरनेटवर शोधतात की चांगला परफॉर्मन्स कसा द्यावा, तेव्हा माझ्या मते हा परफॉर्मन्स हा शब्दच मुळात चुकीचा आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीला तुम्ही काम समजता तेव्हा तिथे स्ट्रेस येतो आणि जिथे ताणतणाव असतो तिथे चांगला सेक्स होऊच शकत नाही. मग सुरुवात कुठून होते? पहिली गोष्ट म्हणजे पती-पत्नी किंवा पार्टनरमध्ये एक सुंदर नातं आणि मानसिक जोडणी असली पाहिजे. जर तुम्ही एक चांगले नवरा किंवा पार्टनर बनू शकत नसाल तर तुम्ही बेडवरही चांगले राहू शकत नाही. जर तुम्ही एकमेकांच्या भावना, एकमेकांच्या गरजा समजून घेत नसाल तर तो सेक्स फक्त एक यांत्रिक कृती राहील आणि याचे दुष्परिणाम तुम्हाला नक्कीच दिसतील. जर तुमच्या नात्यात सतत भांडणे, ताणतणाव असेल आणि तुम्ही एकमेकांना चांगले वातावरण देत नसाल तर रात्री चांगल्या सेक्सची अपेक्षा कशी करू शकता? जसे एका लहान मुलाला चांगले वातावरण दिले नाही तर त्याचे भविष्य बिघडते, तसेच सेक्सचेही आहे. ट्यूनिंग चांगली नसेल तर नुकसान नक्की आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या इतर शारीरिक आणि मानसिक गरजा आधी दूर करा. जर तुम्हाला वॉशरूमला जाण्याची घाई असेल, भूक लागली असेल, खूप थकवा आला असेल किंवा ऑफिसचा ताण असेल तर आधी या गोष्टी मोकळा करा. तुमचे शरीर आणि उत्तेजना दोन्ही एकत्र आल्या तरच सेक्सचा खरा आनंद मिळतो. तिसरी गोष्ट, सकाळी ऑफिसला किंवा कामाला जाताना आपल्या पार्टनरच्या कानात हळूच प्रेमाने सांगा की आज रात्री आपण एक खूप सुंदर वेळ एकत्र घालवणार आहोत. हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण याचे 2 खूप मोठे फायदे आहेत. आजपासूनच हे ट्राय करून पहा. यामुळे तुमच्या दोघांमध्ये दिवसभर एक वेगळाच उत्साह आणि उत्तेजना राहील. तुमच्या शरीरात सेरोटोनिनसारखे आनंदी हार्मोन्स निर्माण होतील आणि एकमेकांना भेटण्याची ओढ दिवसभर राहील. यामुळे तुमचे बॉन्डिंग प्रचंड वाढेल. हे सर्व बेडवर जाण्यापूर्वीचे आहे. बेडरूमच्या आत आणि फोरप्ले. आता आपण दुसऱ्या भागाकडे येऊया. बेडरूममध्ये गेल्यावर सर्वात आधी फोरप्ले खूप महत्त्वाचा आहे. मुलींच्या शरीरातील संवेदनशील आणि उत्तेजक बिंदूंना उत्तेजित करा. त्यांना किस करा, बोटांनी स्पर्श करा, आपल्या पद्धतीने त्यांना उत्तेजित करा. माझ्या मते फोरप्लेपेक्षा जास्त पॉवरफुल सेक्समध्ये दुसरं काहीही नाही, पण दुर्दैवाने याच गोष्टीकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केलं जातं. मला हे सांगताना वाईट वाटतं, पण आपल्याकडील बहुतांश पुरुषांचे संपूर्ण लक्ष फक्त वजायनल सेक्सवर असतं. त्यांना वाटतं की लवकरात लवकर आत प्रवेश करून किती वेळ थांबू शकतो यातच सेक्सचा खरा अर्थ दडलेला आहे. त्यांना वाटतं की असे केल्याने पार्टनर सॅटिस्फाय होईल, पण मित्रांनो तसे अजिबात नाहीये. हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्हाला खात्री नसेल तर आजच तुमच्या पार्टनरला विचारा. तिला विचारा की मी वजायनल सेक्सऐवजी फोरप्लेमध्ये जास्त वेळ घालवला तर तुला जास्त आवडेल का? ती तुम्हाला नक्कीच याचे खरे उत्तर देईल. जेव्हा तुम्ही फोरप्लेमध्ये पुरेसा वेळ देता तेव्हा तुमचा पहिलाच सेक्स इतका परिपूर्ण आणि ऊर्जेने भरलेला असतो की दुसऱ्यांदा सेक्स करण्याची गरजच नाही भासत.
आज मी डॉक्टर नमिता पाटील तुम्हाला मुलींच्या शरीरातील 6 मुख्य पॉइंट्स सांगते ज्यांना उत्तेजित केल्यास तिचे समाधान आणि सेक्सची मजा अनेक पटींनी वाढते. 1. ओठ. 2. ब्रेस्ट एरिया, विशेषतः निप्पल्सचा भाग. 3. मान, मानेचा पुढचा भाग आणि कानाच्या खालचा भाग. 4. पोट आणि बेंभी, हा संपूर्ण भाग खूप संवेदनशील असतो. 5. योनीचा भाग, यामध्ये 2 अतिशय महत्त्वाचे पॉइंट्स असतात. एक म्हणजे क्लिटॉरिस आणि आतमध्ये असलेला जी स्पॉट. बोटांच्या सहाय्याने तुम्ही तिथे पोहोचू शकता आणि पार्टनरची रिॲक्शन पाहून तुम्हाला समजेल की तुम्ही योग्य जागी हिट केले आहे. 6. नितंब आणि पायाचे तळवे आणि बोटे, हे देखील खूप सेन्सिटिव्ह झोन्स आहेत. एक अतिशय रंजक गोष्ट जी अनेकांना माहीत नसते, तुम्ही फोरप्ले जेवढा जास्त वेळ कराल तेवढी तुमच्या शरीरातील लैंगिक ऊर्जा वाढते. तुमची पार्टनर जसजशी उत्तेजित होते तसतसे तिचे हावभाव पाहून तुमच्या शरीरात न समजताच टेस्टोस्टेरॉन वाढू लागते. यामुळे तुमची स्खलनाची वेळ आपोआप लांबते आणि या दरम्यान तुमची पार्टनर जवळजवळ पूर्ण समाधानाच्या जवळ पोहोचलेली असते. म्हणजेच वजायनामध्ये कमी वेळ मिळाला तरी तुमची पार्टनर पूर्णपणे तृप्त होते. त्यामुळे फोरप्ले जास्तीत जास्त वेळ करा आणि याबद्दल पार्टनरशी मोकळेपणाने बोला. बघा, तुम्हाला डॉक्टरांकडे फेऱ्या मारण्याची गरजच नाही पडणार. योनी मार्गात प्रवेश. दुसरा मुद्दा आहे वजायनल एंट्री. नेहमी एकाच पोझिशनमध्ये सेक्स करू नका. दर 30-40 सेकंदांनी तुमचा अँगल आणि पोझिशन बदलत राहा. उदाहरणार्थ मिशनरी पोझिशन, ज्यात पार्टनर खाली आणि तुम्ही वर असता, थोडा वेळ केल्यानंतर पोझिशन बदला. शरीरात घाईघाईने उरकण्याचे कोणतेही टेन्शन ठेवू नका. कधी मिशनरी, कधी साईड बाय साईड, तर कधी डॉगी स्टाईल अशा पोझिशन्स बदलत राहा. या दरम्यान तुम्ही ती खास कीगल एक्सरसाइज टेक्निक नक्की वापरा, ज्याबद्दल मी नेहमी सांगते. जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुमचे पेल्विक फ्लोर मसिल्स म्हणजेच लघवी थांबवताना जे स्नायू आपण घट्ट करतो ते अंतर्गत घट्ट करा. याचे 2 फायदे आहेत. यामुळे पेनिसमधील रक्तप्रवाह वाढतो, तुमची टायमिंग वाढते आणि तुमच्या पेनिसच्या पुढच्या भागाचे सेन्सेशन सुधारून तुम्हाला खूप जास्त आनंद मिळतो. आता जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही स्खलनाच्या अत्यंत जवळ आले आहात तेव्हा तुमच्या पार्टनरला घट्ट मिठी मारा. तुमचे संपूर्ण शरीर एकमेकांना चिकटलेले असू द्या. यामुळे दोघांचेही संवेदनशील पॉइंट्स एकत्र मसाज होतात आणि निघणाऱ्या वीर्यामुळे तुमच्या नर्वस सिस्टमला खूप चांगला आराम आणि रिलॅक्सेशन मिळतं. बहुतेक लोक स्खलन झाल्यानंतर लगेच दूर जाऊन पाठमोरे झोपतात किंवा लगेच उठून बाथरूममध्ये पळतात आणि दुसरे काम करू लागतात. हे अजिबात करू नका. स्खलनानंतर हे पहा की तुमची पार्टनर देखील पूर्णपणे सॅटिस्फाय झाली आहे की नाही. जर ती नसेल तर बोटांनी तिला उत्तेजित करून पूर्ण समाधान देण्याचा प्रयत्न करा. दोघांचेही समाधान झाल्यानंतर वेगळे होऊ नका. काही मिनिटे त्याच अवस्थेत एकमेकांच्या मिठीत पडून राहा आणि एकमेकांशी कनेक्ट व्हा. हे सर्व स्टेप बाय स्टेप केल्यास तुम्हाला तुमच्या सेक्स लाईफमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसेल. शेवटचा सल्ला आणि गैरसमज. माझ्या या व्हिडिओमधून दिलेली माहिती पूर्णपणे वैज्ञानिक आणि ओरिजिनल आहे, पण प्रत्येक माणसाच्या मुलामुलींच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात. जर तुम्हाला खरंच काही समस्या असेल तर योग्य आणि क्वालिफाईड सेक्सॉलॉजिस्टचाच सल्ला घ्या. सध्या यूट्यूब, फेसबुक, इंटरनेट चुकीच्या माहितीने भरलेले आहे. लोक काहीही सांगतात आणि त्यामुळे निष्पाप लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतात. आजार नसतानाही लोक स्वतःला आजारी समजतात आणि मानसिकरित्या खचून जातात. मी डॉक्टर नमिता पाटील माझ्या क्लिनिकमध्ये रोज असे पेशंट्स पाहते. ते म्हणतात की डॉक्टर, मी रात्री व्हॉट्सअपवर चॅट करताना किंवा सेक्सचा विचार करताना माझ्या प्रायव्हेट पार्टमधून चिकट पाणी येतं. हा काय आजार आहे? अरे मित्रांनो, ते पाणी काय येणार नाही? ही पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. एक उदाहरण घ्या. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि तुमच्यासमोर तुमचा आवडता पदार्थ आला तर तुमच्या तोंडाला पाणी सुटतं ना? तो काही आजार नसतो. तसंच सेक्सच्या उत्तेजनेत प्रायव्हेट पार्टमधून चिकट पाणी तयार होणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. हा कोणताही आजार नाही, हे अडाणी लोकांनी पसरवलेले गैरसमज आहेत. तसेच नाईटफॉल म्हणजेच स्वप्नदोष ही देखील एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. जोपर्यंत ते दिवसातून 2-3 वेळा इतक्या तीव्रतेने होत नाही तोपर्यंत काळजीचे कारण नाही. डॉक्टर ते कमी करू शकतात पण पूर्णपणे थांबवू शकत नाहीत. मला वाटते आता इथेच थांबावे. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे आणि तुम्हाला वेळ द्यावा लागला, पण हा विषय इतका महत्त्वाचा होता की यात कोणतीही गोष्ट कमी करता येण्यासारखी नव्हती. मला आशा आहे की तुम्हाला ही संपूर्ण माहिती व्यवस्थित समजली असेल.